हो भरोसा नाहीये हो आएगा बुलावा जब रे हरी का देवानं सांगोवा धाडला बुवा निरोप धाडला ना तर जायचंय सुट्टी देवाच्या बापाला नाही बुवा जावं लागणार आहे. माझ्या भगवान प्रभू रामचंद्राच्या वडिलाचं नाव काय दशरथ राजा आहे. देवाचा बाप आहे बुवा पण तरी सुद्धा पुत्राच्या वियोगात मरावं लागलं. जन्माला आलेल्या माणसाला सुट्टी नाहीये. एकदा निरोप आला ना जायचंय बुवा. देह हे काळाचे धन कुबेराचे. अरे येथे मनुष्याचे काय आहे. एकदा सांगोबा धाडला ना की आएगा आएगा जब रे बुलावा हरी का सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब रे बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. अन्नाला गायला लावलं मी कारण त्यांच्या आवाजामध्ये ती ऐकायला जरा मजा वाटते. खूप जुनं ऐकायचं बुवा. हा त्यांनी ओव्या गाव्यात आणि पाठीमागे डॉक्टर साहेबांनी रामकथा करावी. त्या काळात एक वलय होतं बुवा. या परिसरामध्ये कुठेही रामकथा असली की नाव घेतलं जायचं डॉक्टर साहेब आणि इंद्रजांना येवले. त्यांनी गावं. मी सांगेल बुवा जावं लागेल जगातून जावं लागेल निरोप घ्यावा लागेल बुवा. रामभाऊ या ठिकाणी या इहलोकातून परलोकात निघून गेले बुवा. माणसं येतात हो पण गेल्यानंतर मला असं वाटतं त्याची उणीव भासत असते. माणूस या जगातून निघून गेला पुन्हा आता त्याची भेट नाहीये. मग जोपर्यंत माणसं आमच्यामध्ये आहेत ना तोपर्यंत आम्ही त्यांचं मन जिंकायला काय हरकत आहे बुवा. तोपर्यंत आम्ही जिंकलं पाहिजे त्यांचं मन. त्यांच्यावरती प्रेम केलं पाहिजे. माणसं चलता चलता खोसट करतात बुवा. आजकाल तर असं झालंय माणसं एकमेकाला प्रेमानं बोलायलाच तयार नाहीये. फार क्रोधी माणसं झाली आहेत. मी कालही परवा बोललो होतो. आता पुण्यातली घटना आहे तात्या. पाठीमागून आता आपण रोज प्रवास करतो विष्णुपंत आणि गाडी चालवतोय. मला खरं सांगा 4 व्हीलर गाडी आपण चालवतोय त्याला हॉर्न दिलाय. आपण हॉर्न वाजवतोय आणि हॉर्न हा कशासाठी आहे तर एखादा जर कोणी रस्त्यामध्ये असेल तर त्यानं बाजूला व्हावं किंवा बाजूला जरी असला तर त्यानं रस्त्यामध्ये येऊ नये यासाठी आपण हॉर्न वाजवतो. मला खरं सांगा हॉर्न वाजवल्यामुळे काय माणसाचं बिघडतं बोला. पण पुण्यातली घटना आहे. अरे 4 व्हीलर गाडीवाल्याने हॉर्न वाजवला आणि समोरच्या गाडीवाल्यानं उतरून त्याच्या अंगावरती कोयत्यानं वार करावेत. मला खरं सांगा किती क्रोधी माणसं आम्ही झालोय. काय जीवन आहे आमचं काय जगणं आहे आमचं. माणसानं अरे प्रेमाने जग जिंकता येतं. प्रेम केलं पाहिजे प्रेम घेतलं पाहिजे बुवा. गेले माणसं या जगातून आजही आम्ही त्यांचं नाव घेतोय. गेले माणसं या जगातून. आज रामभाऊ सुद्धा या जगातून गेलेत बुवा. बापाचं छत्र डोक्यावरच गेलंय. आता पुन्हा भेट नाहीये. जन्म नाही रे आता पुन्हा भेट नाहीये. पुन्हा जन्म नाहीये. कारण 84 लक्ष योन्या फिरून खऱ्या अर्थाने हे शरीर मिळतंय आपल्याला. परत भेटेल की नाही हे सांगता येत नाही बुवा. बापाचा हात गेलाय. जीवनातला चांगला व्यक्ती जर आपल्या सोबत असेल आणि तो जर खऱ्या अर्थाने दूर गेला ना तर त्याची झळ माणसाला लागते. चांगले माणसं जीवनात भेटत नाहीत बुवा. आणि चांगला माणूस जर जीवनातला गेला तर त्याची खऱ्या अर्थाने झळ सोसावी लागते. तसं जीवनातला बाप गेला ना तर ती उणीव खऱ्या अर्थाने त्या परिवाराला त्या ठिकाणी सोसावी लागते बुवा. कारण का कारण बाप आपल्यासाठी जे करतो ना बुवा या जगात कोणीच करत नाही. करतो आपल्यासाठी बाप. काय काय करतो हे मला सांगायचं गरज नाही कारण आपण सर्वच लेकरांचे वडील आहात. आपण आपल्या बाप करी जोडी लेकुराचे ओढी. लेकुराच्या ओढीनं बाप जे जे करतो ना मला असं वाटतं हे लेकरालाही कळत नाही. बाप कष्टाचा काबारी. काय 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 ओ बाप कष्टाचा काबारी. उसमत तोडतोया. आता हे ऊसतोडी कामगार ऊस तोडतायत ना हे आपल्या लेकरा बाळासाठी तोडतायत. ओ बाप कष्टाचा काबारी. उसमत तोडतोया. ओ भाकर पोरांना ठेवून कांड
बुवा कमीस खावाटी फाटलेल ओ सुई दोऱ्यानं शिवलेला माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं बुवा आठवला पाहिजे आम्ही आमचा बाप सेवा केली पाहिजे हयात असताना जत्रा आली या गावाची बाप जायचा उधार पाधार कापड पोरांना आणायचा हो कापड पोरांना आणायचा आम्ही आपला बाप आठवला पाहिजे बुवा गेली माणसं एकदा माणसं गेली ना परत येणं नाहीये बा नाही उरो आले अवतार आणि येर ते पामर जीव किती जायचंय सगळ्याला असेल ना तर असं जा ओ गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर गेले दिगंबर ईश्वर युवती गेले दिगंबर फक्त जगात कीर्ती राहते आणि मला असं वाटतं कीर्ती कुणाची राहते जे काहीतरी कार्य करतात त्यांची काय कार्य मला असं वाटतं इथं अधिकार आहे इथं कीर्ती आहे ज्यांनी ज्यांनी अनुसरण केलंय त्यांची कीर्ती आहे या गर्भवासाच्या दुःखातून जे जे मुक्त झालेत ना ते मायबाप अमर आहेत आणि साधू सोडता या जगतामध्ये अमर तत्वाला कुणीच पोचलं नाही बाबा आणि या तत्वावरती जाण्यासाठी मला असं वाटतं साधूंनी जो मार्ग दाखवला ना त्या मार्गाने आम्ही गेलो पाहिजे स्वरूप वाटे चला जाऊ मार्ग दावून गेले आधी मार्ग दावून गेले आधी साधू संतांनी कुठला मार्ग धरला मला असं वाटतं साधू संतांनी जो मार्ग धरला तो मार्ग म्हणजे त्यांनी अनुसरण केले आता अनुसरण करणे म्हणजे काय तर मी एका वाक्यात सांगेल ज्याच्या मागे धावणे त्याला अनुसरण करणे म्हणतात मागे धावणे त्याला अनुसरण करणे म्हणतात आता माग धावल्याने आम्ही अमर तत्वाला प्राप्त होतोय मग नेमकं माग कुणाच्या धावायचंय तर मला असं वाटतं जो आम्हाला अमर तत्वावरती घेऊन जाईल ना आम्ही त्याच्या माग धावलो पाहिजे आणि मला असं वाटतं ही सत्ता कुणाच्या हातात आहे तर ती सत्ता या जगाचा मायबाप माझा भगवान परमात्मा त्याची सत्ता त्रिभुवनामध्ये आहे त्याच्या हातामध्ये आहे आणि मला असं वाटतं आम्ही त्याचं अनुसरण केलं पाहिजे परिणाम तो आमचा रक्षिता होईल त्रिभुवनादी त्याची सत्ता
माऊलींनी सांगितलं, जो उत्पत्ती करतो बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती, परिणाम वाढवी श्रीपती सवे दोन्ही. आम्ही त्याचं अनुसरण केलं पाहिजे, आम्ही त्याच्या मागं धावलं पाहिजे, आम्ही त्याचं नाव घेतलं पाहिजे. एक सांगू, सर्वसामान्य गोष्ट आहे. एखाद्या ग्रस्ताचं लग्न झालं, विष्णू महाराज लग्न करतो आपण. लग्न झाल्यानंतर ती माय माऊली, ती पत्नी आपल्या पतीच्या नावाचं कुंकू आपल्या कपाळावरती धारण करते, आपल्या पतीच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये धारण करते, आपल्या पतीच्या नावाचं चुडा हातामध्ये धारण करते. मला असं वाटतं मालकाचं ती नाव घेते, आयुष्यभर तिचा आपल्याला सांभाळ करावा लागतो. मला असं वाटतं नाव असं घ्या ज्यानं आपला सांभाळ केला पाहिजे, सांभाळ केला पाहिजे. आणि या जगतामध्ये तुमचा आमचा सांभाळ करणारा माझा भगवान परमात्मा तो कुठे राहतो? तो जम्बूया दीपामा भगवान परमात्मा त्याचं नाव काय आहे तर विठू पाटील त्याचे नाव गा. त्याच्या मागे धावा, त्याचं नाव घ्या. कुणालाही डोक्यावरती घेण्यापेक्षा देवाला डोक्यावरती घ्या. जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होण्याची ताकद फक्त देवाच्या भजनामध्ये आहे ना, देवामध्ये आहे. वसुदेवानं देवाला डोक्यावरती घेतलं, परिणाम पायीची बंधने गळती. देवाला डोक्यावरती घ्या. माणसं कुणालाही डोक्यावरती घेतात. आता बघा सध्या वारच आहे, कुणाच्याही मागे धावतात. कुणाच्याही मागे धावण्यापेक्षा, कुणालाही डोक्यावरती घेण्यापेक्षा एकतर साधूला डोक्यावरती घ्या, एकतर देवाला डोक्यावरती घ्या. न पडे गुंता कोठे काय, देवाला डोक्यावरती घ्या. महाराज तुम्हाला कधीच अडचण येणार नाहीये. साधूला डोक्यावरती घ्या, तुम्हाला कधीच अडचण येणार नाहीये. आमचं होतं असं मायबाप, आम्ही पामराला डोक्यावरती घेतो आणि पामराच्या ठिकाणी सगळ्या अडचणीच अडचणी आहेत. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून मला असं वाटतं, महाराज म्हणतात अमर तत्वाला आम्ही प्राप्त झालो, पण आम्ही केलं काय तर आम्ही त्यांचं अनुसरण केलंय. अनुसरत अमर झाला, अनुसरत अमर झाला, अनुसरत अमर झाला, अनुसरत परिणाम काय होईल? आम्ही अमर तत्वाला प्राप्त होऊ. बघा मला असं वाटतं अनुसरण या शब्दाचा अर्थ असा होतो मागे धावणे. अनुसरण करणे वेगळे आणि अनुकरण करणे वेगळे. अनुकरण करणं वेगळे. माझ्या हिंद विश्वात
स्वराज्याची स्थापना करणारे, निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वेश धारण करणे, त्यांच्यासारखे कपडे घालणे, दाढी राखणे, चंद्रकोर लावणे, कानामध्ये कुंडा धारण करणे, मला असं वाटतं हे फक्त अनुकरण करणे आहे, अनुसरण करणे नाही. अनुसरण करणे म्हणजे ते ज्या तत्वावरती आरूढ आहेत ना त्या तत्वाचा मागोवा घेणे, त्या पाठीमाग धावणे, याला अनुसरण करणे म्हणतात. अनुकरण करणे वेगळे. मला असं वाटतं साधूचं अनुकरण करणारे फार माणसं आहेत बा. चला झाली आपली वेळ. वेळ आहे, वेळ आहे, जास्त वेळ घेणार नाहीये. अगदी मोजक्या वेळेमध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये सेवा मी पूर्णत्वाकडे नेणार आहे. पण बघा चिंतन फार सुंदर आहे. काय चाललं होतं आपलं? अनुसरण या शब्दावरती बोलतोय. अनुकरण करणे वेगळं, अनुसरण करणे वेगळं. मला असं वाटतं माझ्या ज्ञानोबरायांसारखे कपडे जर एखाद्या माणसाने जर घातले, साधू सारखे कपडे त्याकडे एखाद्या माणसाने घातले तर तो साधू होत नाही बा. कारण का? साधू होणं वेगळं आणि साधूचं स्वरूप आणणं वेगळं. काय साधूचं स्वरूप घेऊन येणं वेगळं. तर सांगेल बा तुम्हाला, बहुरूपी धरी संन्यासाचा वेश, पण संन्यासाचा वेश धारण केला म्हणजे संन्यासी होता येत नाही बुवा. अरे संत हे माणसासारखे नाहीच बुवा. संत नवती जगा माणसाच्या सारी, संत नवती जगा माणसाच्या संत नवती जगा स्वरूप धारण केलं, याला अनुकरण करणे म्हणतात. अनुसरण करणे वेगळं. त्या तत्वावरती आरूढ होणं याला अनुसरण करणे म्हणतात. जसं विश्वास आहे म्हणून त्यांच्या मागे धावतायत. काय तुकोबरांचा देवावरती विश्वास आहे म्हणून त्या ठिकाणी देवाच्या पाठीमागे धावतायत, त्यांचं अनुसरण करतायत. बघा, विश्वास एकतर शास्त्रावर पाहिजे, विश्वास देवावर पाहिजे, विश्वास संतांवरती पाहिजे, विश्वास आपल्या माय बापावरती पाहिजे, विश्वास गुरुवरती पाहिजे. एक सांगेल बा, गुरुचा शिष्यावरती विश्वास पाहिजे, शिष्याचा गुरुवरती विश्वास पाहिजे, पत्नीचा आपल्या नवऱ्यावरती विश्वास पाहिजे, नवऱ्याचा सुद्धा पत्नीवरती विश्वास पाहिजे. दोघाचा विश्वास जर अविश्वास पात्र ठरला तर मला असं वाटतं गाडी रुळावरनं चलत नाही बुवा. विश्वास पाहिजे. सांगेल तसं शास्त्रावरती विश्वास पाहिजे. आमच्या गुरुजींनी एक दृष्टांत सांगितलाय, एवढा दृष्टांत सांगतो आणि खऱ्या अर्थानं सेवेच्या सांगतेकडे येतो. गुरुजी म्हणतात शास्त्रावरती विश्वास पाहिजे, कारण शास्त्र काय करतात, आमच्यातलं 25% अज्ञान हे शास्त्र घालवतात. अण्णा, शास्त्र 25% अज्ञान हे शास्त्र घालवतं. आम्ही स्वतः 25% अज्ञान घालवायचं. कशानं? भगवंताच्या नामस्मरणेनं, उपासनेनं 25% आपण अज्ञान घालवायचं. शास्त्रावरती विश्वास पाहिजे, आपल्यावरती विश्वास पाहिजे, संतावरती विश्वास पाहिजे. कारण का? संत स्पेशल 50% आपल्यातलं अज्ञान घालवतात. शास्त्रावरती विश्वास पाहिजे, देवावरती विश्वास पाहिजे, संतांवरती विश्वास पाहिजे. बघा, एक ग्रस्त आहे, दृष्टांत छोटासा, फार श्रीमंत आहे आणि श्रीमंत ग्रस्त आहे, घरही फार मोठं आहे, एकटाच राहतोय, धो धो पाऊस पडतोय. मला असं वाटतं जसा पाऊस यंदा आपल्या देशात महाराष्ट्रात पडला गेल्या मे महिन्यापासून तर पुढच्या येणाऱ्या मे महिन्यापर्यंत अजूनही पाऊस सांगितलेलाच आहे.
एवढा पाऊस पडतोय, एवढा पाऊस पडतोय आणि तो ग्रस्त मात्र आपल्या घराच्या बाहेर आहे. घरामध्ये बघतोय आणि घरातनं बाहेर पाहतोय तर बाहेर, घराच्या बाहेर एक चिंचेचं झाड आहे. त्या चिंचेच्या झाडाखाली सकाळपासून विष्णू महाराज, एक स्त्री ही पावसामध्ये भिजत आहे. त्यानं पाहिलं, सायंकाळपर्यंत ती स्त्री त्या चिंचेच्या झाडाखाली उभा आहे. पाऊस धो धो पडतोय, पूर्ण पावसामध्ये भिजलेली आहे. आणि रात्रीच्या प्रहरी त्यानं आवाज दिला, अगं ताई, तू सकाळपासून त्या झाडाखाली बसलेली आहेस, भिजत आहेस, इकडे ये. तिला हाक मारली, बुवा हाक मारली. हाक मारल्यानंतर तिला विचारलं, तू कुठली आहेस, कुठं राहतेस? तिनं सांगितलं, माझं कोणी नाहीये, माझं गणगोत नाहीये, माझं घर नाहीये, माझं पाठीपुढी कोणी नाहीये, पण मी खऱ्या अर्थानं इथं उभा आहे सकाळपासून. तो म्हणला, एक काम कर गड्या, तू एकटी आहेस, माझं घर मोठं आहे, आजच्या दिवस रात्रभर या घरात राहा आणि सकाळी मात्र तुम्ही तुमच्या वाटेला निघून जा. बघा, दृष्टांत फार सुंदर आहे, याचा सिद्धांतही फार महत्वाचा आहे. निघून जा. सकाळचा प्रहर झाला. सकाळी सकाळी ती महिला या ग्रस्तासाठी चहा घेऊन आली. यानं पाहिलं, अरे आतापर्यंत सगळं मलाच करावं लागत होतं, आता मात्र हातात आयता चहा आलाय. काय चहा आलाय? त्यानं उठला गेला, चहा घेतला. बघता बघता 10 वाजले. ताट समोर झालं, जेवायला ताट त्या ठिकाणी वाढले त्या स्त्रीनं. याला असं वाटलं, आता सकाळी निघून जायचं होतं मांजरे भाऊ, पण आयतं ताट पुढे आलं, हा विसरून गेला. जेवण केलं, कामाला निघून गेला. बघा, परत संध्याकाळी घरी आला, बाटली दारामध्ये उभा आहे, पाणी दारामध्ये उभा आहे, हात धुवायला पाणी दिले, परत जेवण त्या ठिकाणी दिले. मला असं वाटतं, याला आता असं वाटलं की आपली सोय चांगल्या प्रकारे लागली आहे. बघता बघता त्या बाईसोबत त्यानं लग्न केलं. दादा, दोघांचं लग्न झालं. संसार थाटामाटामध्ये रंगू लागला. पण सगळ्यांना माहिती आहे, कारण सर्वजण संन्याशी आहेत, असं कोणी नाहीये, सर्वजण ग्रस्ते आहेत. सगळ्यांना माहिती आहे, पहिले 2-3 वर्ष आपलं सगळ्यांचं ऐकतात ना, आणि नंतर मात्र आपला त्यांचं ऐकावं लागतं. कारण का, ते आपल्या मालकीन असतात आणि मालकिनीनं आपण खऱ्या अर्थाने ऐकलं पाहिजे. म्हणून एक दिवस रात्रीचा प्रसंग आहे आणि त्या दिवशी हा दमून घरी आला आप्पा, आणि यानं रात्री झोपीमध्ये फार अंधार पडलेला आहे. रात्रीचे 11-12 वाजले. त्यावेळेस त्यानं आवाज दिला, अगं मला तहान लागलीये, मला पाणी घेऊन ये. बघा, मला पाणी घेऊन ये असं म्हटल्यानंतर ती म्हटली, मी फार जमलेली आहे, मी काय पाणी आणत नाही, तुम्ही स्वतः उठा, स्वतः पाणी प्या आणि मला सुद्धा पाणी घेऊन या. पण न कळत तो काय ऐकला नाही आणि तिला त्यानं सांगितलं, पाणी घेऊनच ये. ऐका, फार सुंदर आहे, शेवटला आलोय मी आता. त्याचा सिद्धांत फार महत्वाचा आहे. बघा, पाणी घेऊन ये बोलल्यानंतर हिनं आपल्या हाताला आज्ञा दिली. बा तात्या, हाताला आज्ञा दिली आणि हात बेडरूम मधून बाहेर निघाला. दादा जसा बाहेर निघाला तसा किचन मध्ये गेला, पाणी घेतलं आणि तो हात पुन्हा बेडरूम मध्ये आला. याला कळालं, ज्या अर्थी हात बेडरूम मधून किचन पर्यंत जातोय त्या अर्थी ही बाई नाहीये, तर ही एक पिशाच्य योनी आहे, ही एक हाडळीण आहे. बघा, याचा मात्र आता नादिन दिन्ना चालू झाला. आता हा नादिन दिन्ना फक्त आम्हालाच कळणार आहे, कारण हे आमच्या शास्त्रामधलं आहे. पण तो असा थरथर कापायला लागला. व सांगेल तुम्हाला, सकाळी उठला, परत ड्युटीला निघून गेला. बघा, मी एक गोष्ट आवर्जून सांगेल गड्या, आमच्या जीवनातलं दुःख जर असेल ना, कधीतरी आम्ही मित्राला शेअर केलं पाहिजे, मित्राला सांगितलं पाहिजे. पण मित्र सुद्धा तसा पाहिजे, नाही तर रडून ऐकायचं आणि हसून सांगणार. जर मित्र असेल तर असा मित्र काही कामाचा नाही, बरोबर ना? मित्र असा असावा, आता मला ते सांगायचं नाहीये, असा असावा, जीवा भावाचा असावा. मला असं वाटतं त्यानं ती गोष्ट मित्राला सांगितली, त्यानं उपाय सांगितला. अरे घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. जसं आमचे दादा, काही संकट येऊ द्या बाबा, मरत्या रात्री प्रत्येक माणसाच्या पाठीमागे उभं राहतात. मला असं वाटतं मित्र असा जोपासावा, आमच्या गिरी महाराजांचा जोपासावा, असा मित्र असला पाहिजे. चला, मला सांगायचं काय, मित्रानं सांगितलं, अरे एक गोष्ट कर, ही पुडी घेऊन जा. त्या पुडीमध्ये राख होती, त्यानं ती पुडी घेतली आणि घराच्या दारात उभा राहिला आणि आवाज दिला, अगं दार उघड म्हटल्यानंतर तिने आतून आवाज दिला, आधी खिशातली पुडी बाहेर फेकून द्या. असं म्हटल्या बरोबर त्याला असं वाटलं, अरे पुडी मात्र काम करत आहे, पुडीचं काम चालू आहे. तो अगदी थट मन करून पुडी घेऊन आतमध्ये गेला. त्यानं ती पुडी सोडली. बुवा, आजकाल बऱ्याच लोकांचं या पुड्यावरच चालू आहे, या पुड्यावरच चालू आहे. पुडी सोडली अण्णा,
बघता बघता त्या पुडीमध्ये काहीच नव्हतं. त्या पुडीत फक्त राख होती. पण राख नाही, ती पुडी खोलल्याबरोबर ती पिशाच योनी, ती निगेटिव्ह ऊर्जा, ती बॅड ऊर्जा घरातून निघून पळून गेली. बघा, त्या राखेला भिवून नाही पळाली बुवा, त्या राखेला भिवून नाही पळाली दादा. त्या कागदावरती नकळत माझ्या गीतेचा श्लोक लिहिला होता. सर्वस्य चाहम रसन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहरंच वेदांत सर्वे रहमेव वेदो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. गीतेचा श्लोक त्या कागदावरती लिहिला होता. मायबाप, त्या श्लोकामुळे, शास्त्रामुळे निगेटिव्ह ऊर्जा घराच्या बाहेर निघून गेल्या. मला असं वाटतं, घरात आमच्या चांगल्या गोष्टी होण्यासाठी, चांगल्या गोष्टी राहण्यासाठी आम्ही आमच्या घरामध्ये शास्त्र ठेवलं पाहिजे, आम्ही ज्ञानेश्वरी ठेवली पाहिजे, आम्ही गाथा ठेवला पाहिजे आणि आम्ही खऱ्या अर्थानं भागवत ठेवला पाहिजे. आमच्या घरातील सर्व ब्याड ऊर्जा निघून जातील. सांगायचं तात्पर्य माझं काय आहे, माणसाचा शास्त्रावरती विश्वास पाहिजे. बघा, विश्वास पाहिजे, तर्क नकोय. भक्तीमध्ये तर्काला जागा नाहीये. प्रेम पाहिजे, भक्ती पाहिजे. जेवढे साधू जन्माला आले, जेवढे संत जन्माला आले, यांनी कधी तर्क केलाच नाही बा. माणसं एवढे तर्क करतात. आता समाधी सोहळा झाला, लोक एवढे तर्कवादी आहेत बुवा. लोक म्हणतात, खरंच ज्ञानोबांनी समाधी घेतलीच असेल का? ज्ञानोबांच्या समाधीच्या वेळेस खरंच सर्व देव तिथं आले होतेच का? नारद तिथं होतेच का? अजून सुद्धा संजीवन समाधी आहेच का? अरे, हे आहेच का? तू तुझ्या घरी ठेव. आम्हाला मान्य आहे, आम्ही ते मानतो. काय आम्हाला मान्य आहे, कारण तर्काच्या ठिकाणी, भक्तीच्या ठिकाणी तर्काला जागा नाही बुवा. कारण तर्काने तर्कच निघतात, भक्तीमध्ये कधी तर्कच नसतात, तर्कच नसतात. भक्ती ही प्रेम आहे बुवा. आणि प्रेम प्रेम हे देवासाठी आहे. विश्वास पाहिजे, एकतर देवावरती, एकतर संतावरती, नाहीतर मायबाप मी सांगेल शास्त्रावरती. अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. माझ्या तुकोबरायांचा देवावरती विश्वास आहे, म्हणून देवाच्या मागे धावतात. अनुसरे तो, त्यांच्या मागे धावल्यामुळे परिणाम काय झाला बुवा? मी सांगेल, देवाच्या दारात जर आम्ही जाऊ लागलो ना, हळूहळू वाढू लागलो ना, तर विष्णू महाराज, लोक म्हणतात एवढा परमार्थ करतात होई लोक, पण एवढा परमार्थ करून यांची अशी अवस्था का झालीये? पाठीमागं खायची अडचण आहे, राहायची अडचण आहे, घरदार खऱ्या अर्थानं आज सगळ्या गोष्टी निघून चालल्यात पदरामधल्या. मी सांगेल बुवा, हीच तर खरी विरक्त आहे. आम्ही जे ऐश्वर्य बघतोय ना, हे देवाच्या दारात जाण्याचं लक्ष नाहीच आहे बुवा. आता सांगू तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल, हे देवानं दिलेलं चॉकलेट आहे. तुम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून, तुम्हाला वादनाच्या माध्यमातून, तुम्हाला बंगल्याच्या माध्यमातून, तुम्हाला गाड्याच्या माध्यमातून हे दिलेलं हे खेळणं आहे. हे तुम्ही घ्या आणि बसा खेळत, बसा खेळत. महाराज, साधू कधी करतात? ज्या दिवशी आम्ही या अवस्थेतून बाहेर जाऊ ना, तेव्हा आम्हाला खरे साधू करतात. देवाची प्रचिती कधी होते? जेव्हा आम्ही या सगळ्या गोष्टीतून दूर जाऊ ना, तेव्हा आम्हाला देवाची प्रचिती होते. चला, मला सांगायचं काय, साधू सुद्धा देवाचं ज्यावेळेस अनुसरण करतात ना, माझे तुकोबराय सुद्धा ज्यावेळेस देवाचं अनुसरण करतायत ना, त्यांच्या मागे धावतात ना, त्यांच्या छंदात त्या ठिकाणी धावतायत ना, त्या मागे धावता 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 या नाशवान असणाऱ्या प्रपंचापासून ते कधी दूर जातात हे त्यांना सुद्धा कळत नाही. जाळीला, लाथाडीला संसार केला शरउर्मीचा मार. मला असं वाटतं, संसाराची राख रांगोळी झाली कशामुळे? अनुसरे तो, त्यांचं अनुसरण केलं. परिणाम काय झाला? अंतरला संसारा. आणि त्याच्यापासून विरक्त झाल्यामुळे काय अवस्था प्राप्त झाली? तर ती अवस्थामध्ये अंतरला संसारा, अनुसरे तो अमर झाला. या तत्वावरती प्राप्त झाल्यानंतर तो संसारापासून अंतरतो. अर्थात काय होतो? तर गर्भवासाच्या दुःखातून तो मुक्त होतो. बघा, आणि ते मुक्त होण्याची ताकद कशामध्ये आहे? कोणामध्ये आहे? तर इथं तुकोबरायांनी ज्या देवाचं नाव घेतलंय, त्या देवाचं नाव विष्णू आहे.
नाव त्या अवस्थेला प्राप्त होण्यासाठी आम्ही त्यांच्यावरती भार घातला पाहिजे. बघा, एखादं लहानसं लेकरू आहे म्हणजे काका, आणि ते लेकरू तो त्याचा बाप एखाद्या भिंतीवरती उभा करतो ना, एखाद्या छपरावरती उभा करतो आणि वरून खालून त्याला असा हात करतो की माझ्या अंगावरती उडी मार. हा का? कारण तो त्याला झेलणार असतो. मला असं वाटतं ते लेकरू आपल्या बापावरती सर्वस्व विश्वास ठेवतो आणि आपलं सर्वस्व त्याच्या अंगावरती झोकून देतो. हात वरती केल्याबरोबर तो बघत नाही मला काही इजा होईल का, मी खाली पडेल का, मला काही लागेल का, कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपलं सर्वस्व तो आपल्या बापाच्या अंगावरती झोकून देतो. मला असं वाटतं आम्ही सुद्धा आमचं सर्व जीवन राहिलो निश्चिंती. आमचा बापासारखा सांभाळ करतो. आम्हाला लेकरू होऊन खऱ्या अर्थानं आमचा टाळा घेतले. आणि मला असं वाटतं जो खरा वारकरी आहे ना, जो हाडाचा वारकरी आहे, टाळाचा आवाज म्हणा बुवा त्याला करमत नाही, करमत नाही त्याला. गुळा गुळ वाजती ताल, गुळा गुळा वाजती. हे सर्व जातीचे कलाकार आहात, त्यामुळे यांच्या पाठ सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून टाळाचा आवाज आला की त्या वारकऱ्याला राहत नाही बुवा. असाच आमचा एक वारकरी सांगेल बुवा महाराज, अरे पत्नी बाळापणाचे दिवस आहेत, पण तरी सुद्धा त्या क्षणी पिशवी घेतलीये, बटवा घेतलाय, तो शबनम घेतलीये, खांद्यावरती पताका आहे, गळ्यात विना घेतलाय आणि मध्ये चोखोबरा निघाले बा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, आणि स्वतःच्या पत्नीचं बाळपण आहे, पण सांगेल पत्नीचा त्याग केला आणि त्या क्षणी जो वारीला निघाला बाबा असा सांभाळ आम्ही केला पाहिजे, अशी आठवण आम्ही केली पाहिजे. परिणाम सांगतो तुम्हाला, माझ्या देवाला विठ्ठलाला उडी मारावी आणि चोखोबळ्याच्या पत्नीचं बाळपण करण्यासाठी चोखोबळ्याच्या बहिणीचा अवतार घ्यावा आणि चोखोबळ्याच्या दारात उभं राहावं आणि म्हणावं चोखोबाची बहीण झाला शारंधर, गाडी निघाली माझ्या चोखोबाई दिल्लीमध्ये भरून जातात, पण माझा देव भक्ताचा सांभाळ करण्यासाठी न सांगता तरी सर्व काम त्याचा सांभाळ करा. तो आमचा सांभाळ करतो ना, चोखोबाईच्या पत्नीचं बाळपण करण्यासाठी माझा देव विद्यामध्ये खाली आला. पण चोखोबाईकडे बघावं तर माझ्या चोखोबाईचं भजन चालू आहे. हरी हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम. दृष्टांत संपला बुवा माझ्या चोखोबऱ्यांनी संतांनी. पण तरी सुद्धा लेकराचा लळाच पाळतो. मायबाप एका घासाला सुद्धा ती माय लेकराला विसंबत नाही ना. माझे चोखोबऱ्या म्हणतात बस तसंच आम्ही सुद्धा देवाला विसरलं नाही पाहिजे.
विसंबेन संबेना माता पाळा विसंबेना माता पाळा विसंबेन माता बाळा विसंबेन देखती गर्भवास कधी दास विष्णूचे झाली मायबाप सेवा. बघा अभंगाचा आशय असाच असेल असा मुळीच माझा हट्ट नाहीये. कारण संतांचं वाङ्मय हे एवढं खोल आहे बुवा. हा एवढं खोल आहे, सागराप्रमाणे आहे, आकाशाप्रमाणे आहे, म्हणून त्याचा ठाव आपण घेऊ शकत नाही. पण जेवढं मला सुचेल, माझ्या ज्ञानोबाईने जेवढी मला बुद्धी दिली त्या पद्धतीनं बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. इथं आलो बुवा, मला असं वाटतं आमचे राम भाऊ यांचा आज 13वी आहे आणि त्या निमित्ताने हा एवढा कीर्तनाचा सोहळा आपण त्या ठिकाणी आयोजित केलाय. गेले मायबाप माणसं मी आधी बोलून गेलो. ओ झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला ओठामध्ये हसू जरी कना वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची हाकर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बाप. त्यांच्या 13वीचा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्ताने ते कीर्तन रूपी पुष्प गुंफण्याचं काम आमच्या गिरी महाराजांच्या माध्यमातून माझ्याकडे आलं. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. बोलण्याच्या ओघामध्ये जर बोलता बोलता जर माझ्या मुखातनं जर काही चुकीचे शब्द जर बाहेर पडले असतील तर हा सगळा तुमच्या संगतीचाच परिणाम आहे, असं मुळीच नाही. हा माझ्या वाणीचा दोष समजा. पण मला असं वाटतं बसके महाराज, आम्ही आमच्या वाणीचा दोष का समजावा? कारण भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. मला असं वाटतं संतांच्या घरची मर्यादा सांभाळून जेवढं आम्हाला बोलता येईल तेवढं जर आम्ही प्रामाणिकपणे जर बोलत असेल तर त्याबद्दल खेद व्यक्त करायची गरज नाहीये. पण तरी सुद्धा बोलता बोलता काही चुकलंच असेल तर ते चुकलेले शब्द माझे मला परत करा. या धोत्राच्या झोळीमध्ये ते चुकलेले शब्द घेतो, जाता जाता कुठेतरी टाकून देतो, कारण सोबत नेऊन त्याचा काही खार घालू का नाही का. इथपर्यंत येण्याचा योग आला, आपण सगळ्यांनी प्राचारण केलं. मला असं वाटतं आमचे कैलास भाऊ कैलास महाराज आहेत, त्यानंतर भागवत भाऊ आहेत, जगन्नाथ भाऊ आहेत, जनाबाई आहेत, त्यानंतर मनाबाई आहेत. या सगळ्या परिवाराने हा आपल्या पितराच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा नामदान सोहळा या ठिकाणी आयोजित केला. त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला इथेच पूर्णविराम देतो. चाल म्हणायची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
या ठिकाणी चाल होईल. आपल्याकडे वेळ आहे अजून, त्यामुळे मला असं वाटतं एक 10 ते 15 मिनिटामध्ये भजन सम्राट आमचे आतकरे गुरुजी हे सुंदर अशी चाल पुढे म्हणतील आणि अण्णाकडे पाहून आपणही चाल म्हणावी, कारण त्याचा माझा धारण तालुका गेवराई असल्यामुळे ते चाल दाखवू शकत नाही. अण्णा बरोबर म्हणते ते अण्णा सारखीच म्हणणार आहे. तालुका गेवराई मधून दोघं सोबत आल्यामुळे ते चाल दाखवू शकत नाही. त्यांच्या पाठीमागे अण्णा म्हणतील आणि त्यांना साथ आमचे कृष्ण महाराज त्या ठिकाणी करते. त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता,
तदनंतर भजन सम्राट आदरणीय तुळशीरामजी महाराज आटकरी गुरुजी, भजन सम्राट आमचे ज्ञानेश्वरजी महाराज आवटे, भजन सम्राट आमचे मृदंगाचार्य कृष्णाजी महाराज चव्हाण तथा हरिभक्ती परायण भागवत महाराज गोगोले संस्थेची सर्व वारकरी, आमचे गुरुबंधू महाराज मंडळी यांना सुद्धा परिवाराच्या वतीनं धन्यवाद. सिस्टमचे मालक आमचे रामेश्वर दादा यांना धन्यवाद. आलेले सर्व पाहुणे मंडळी, कोणीही या कार्यक्रमाचा प्रसार घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये ही सर्वांना नम्र विनंती. कार्यक्रम संपला. उठा मानकरी भाऊ.